निष्पक्ष चौकशी केल्यानंतर 12 मंत्री तुरुंगात जातील। तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरेंच्या आरोपानंतर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य आहे। चितळे समितीने अहवालामध्ये योग्य पद्धतीने बाबी मांडल्या नाहीत। विजय पांढरेंनी असं म्हटलंय। सिंचन घोटाळ्यावरून तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरेंचा हा आरोप आहे। उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली तर अजितदादांना जेल होईल, असं विजय पांढरेंचं म्हणणं आहे। ज्या सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार होते आणि त्या प्रकरणी त्यांना त्यावेळेस राजीनामाही द्यावा लागला होता। चितळेंनी जरा पळपुटेपणा केला व गोष्टी जशा होत्या तशा त्यांच्या अहवालात नीटपणे मांडल्या नाहीत आणि त्यामुळे सरकारला एक संधी मिळाली आणि त्यांनी चितळे समितीने ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्या सुद्धा लपवून ठेवल्या। जर पुन्हा हाय पॉवर कमिटी नेमून चितळेंनी ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्यांची चौकशी केली तरी सुद्धा अजित पवार हे जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फक्त अजित पवार नाही, किमान 12 मंत्री असे आहेत बरं का। त्यांची जर निष्पक्ष चौकशी केली तर त्यांची जागा वर्षानुवर्ष तुरुंगातच असेल। सिडकोच्या भूखंड घोटाळ्यामध्ये आता SIT लावलेली आहे। 5,000 कोटीचा जो भूखंड शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून बिवलकर नावाच्या कुटुंबाच्या घशात घातला, याची SIT जर लागलेली असेल याचा अर्थ भ्रष्टाचार झालेला आहे। SITने निष्पक्ष चौकशी केली तर ह्या मंत्र्यांना जन्म